नमस्कार, मी आशिष जाधव. जी24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारकीचा जो घोळ आहे तो अजूनही निस्तारत नाहीये. आज संध्याकाळी पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव घेऊन काही महाआघाडीचे नेते हे राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जे शिष्टमंडळ आहे ते काल राज्य मंत्रिमंडळानं पुन्हा एकदा जो विनंतीचा पुनरुच्चार केलेला आहे ती विनंती घेऊन राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी गळ घालणार आहेत. आता राज्यपाल काय निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे. याच निमित्तानं आपण ही चर्चा करणार आहोत की खरंच करोना संकटाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीला घेऊन जो घोळ झालेला आहे, गेल्या 19 दिवसांपासून हा घोळ राज्यात सुरू आहे. त्यामुळं राज्यातली जी राजकीय अस्थिरता आहे त्यात एकीकडं केंद्र सरकार, दुसरीकडं राज्य सरकार आणि तिसरीकडं राजभवन असं हे जे त्रांगडं झालेलं आहे त्यात खरंच महाराष्ट्र मागे पडतोय का, त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणूनच आज आपण मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा जो वाद आहे त्यावरती चर्चा करतो आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राज्य मंत्रिमंडळातले एक मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुरेश माने आहेत, जे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि कायदेतज्ञसुद्धा आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेचे ते प्रमुखसुद्धा होते. तसंच आपल्यासोबत जी24 तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आहेत. चर्चा सुरू करण्यापूर्वी एकूणच मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीच्या घोळाच्या निमित्तानं जे काही झालेलं आहे त्याविषयीचा एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी तयार केला आहे. तो आपण आधी बघूया आणि त्यानंतर चर्चा ही पुढे नेऊया. बघा. ॲडमिनिस्ट्रेशनशी डील त्यांनी करू नये कुठल्याही राज्याच्या राज्यपालांनी, असे हे संकेत आहे. पण असं जर महाराष्ट्रात झालं असेल तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामात एक प्रकारे अडथळा किंवा हस्तक्षेप ठरतो. प्रस्ताव पाठवायचा असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं असेल की राज्यपालांवर अटॅक करून आपण थोडं राज्यपालांना प्रेशरमध्ये आणू आणि त्यानंतर प्रस्ताव पाठवू आणि म्हणून असा अटॅक तर केला गेला नाही ना, अशी शंका मला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारकीवरून बराच राजकीय सामना रंगला. पण वेळेची नजाकत ओळखत मुरब्बी नितीन गडकरींनी सर्व राजकारण्यांना कळेल अशा भाषेत इशारा दिला. देशाशी कटिबद्धता आहे तसा व्यवहार केला पाहिजे. एकदा ही लढाई संपली तर मग सगळेजण मोकळे आहेत. पुन्हा आपण चौकात उभे राहून भाई और बहनो करूया, आपला डमरू वाजवूया. त्यात प्रत्येकाला लोकशाहीत वाजवण्याचा अधिकार आहे. पण आता आपला डमरू वाजवण्याचं राजकारण करण्याची ही वेळ नाही. आपला देश संकटात आहे, जनता संकटात आहे. आपण सगळ्यांनी एक होऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे. खरं तर कोरोना काळातली विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली गेल्यामुळं 9 एप्रिलला राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल नियुक्त कोट्यातून उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची शिफारस राज्यपालांना केली होती. पण 18 दिवस झाले तरी राज्यपालांची उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला परवानगी मिळाली नाही. दरम्यान पुन्हा आरोप प्रत्यारोपांचा शिमगा सुरू झाला. निवडणुका येतील, निवडणुका जातील, कधी कोण सत्तेत येतं, कोण सत्तेत जातं, सत्ता येते जाते. पण आता जर जीव गेला तर जीव नाही परत येणार. मग याच्यात घाणेरडे राजकारण कोणी करू नका. राजकारण करू नये, ते घाणेरडं राजकारण करू नये हा संदेश, हा उपदेश त्या ठिकाणी सामनाच्या संपादक संजय राऊत यांना दिला असतात तर बरं झालं असतं. राज्यपाल महोदयांवर टीका करणं, बांद्राच्या घटना झाल्यानंतर या राज्यातील युवा मंत्री आपल्या परिवाराचे सदस्य जेव्हा टीका करतात त्यावेळेला हे उत्तर देणं अपेक्षित होतं. पण जी24 तासला मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीनं मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीच्या प्रस्तावाची प्रक्रिया वैधानिक पद्धतीनं पार पाडलेली नव्हती. त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. म्हणूनच गेल्या 18 दिवसांमधला घटनाक्रम लक्षात घेतला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची झालेली चूक आणि त्यांनी केलेली दुरुस्ती लक्षात येईल. मुख्यमंत्र्यांची आमदारकी 9 एप्रिल रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष बैठक. या बैठकीत उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य
म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर. मात्र या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना वैधानिक अधिकार दिलेले नव्हते. 9 एप्रिलच्या रात्री मुख्य सचिवांकडून हा प्रस्ताव राज्यपालांना सादर. 7 दिवसांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि अरविंद सावंत यांची राज्यपाल भेट. राज्याचे ॲडव्होकेट जनरलही राज्यपालांना भेटले. प्रस्ताव देऊन 10 दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल प्रस्ताव मंजूर करत नसल्यानं महाविकास आघाडीचे नेते आणि संजय राऊत यांच्याकडून राज्यपालांवर टीका. 27 एप्रिलला पुन्हा अजित पवार यांच्याच अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष बैठक. मात्र ही बैठक घेण्याकरता मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांच्या नावे त्यांना रितसर पत्र देण्यात आलं. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत नवं पत्र राज्यपालांना देण्याचा निर्णय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन नवा प्रस्ताव राज्यपालांना सादर करून तो मंजूर करण्याची विनंती केली. माननीय राज्यपाल महोदयांना पुन्हा एकदा विनंती. 9 एप्रिल रोजी माझ्याच अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस आपण केलेली होती. आज 18 दिवस झाले तरी माननीय राज्यपाल महोदयांच्याकडून यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज मंत्रिमंडळाने परत एकदा माननीय राज्यपाल महोदयांना आमच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा प्रकारची विनंती करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळाने घेतलेला. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत राज्यपालांना दिलेलं पत्र ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा न करताच दिलं गेलं. त्याचबरोबर तेव्हा झालेली मंत्रिमंडळाची बैठकही नियमानुसार झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा हा सगळा खटाटोप महाविकास आघाडीला करावा लागला. तरीही आपली चूक असताना आघाडीचे नेते राज्यपालांना दोष देत होते. त्यामुळं राज्यपालांवर टीका करणं चुकलंच असं म्हणावं लागेल. सर्व प्रक्रिया पार पाडून महाविकास आघाडीने राज्यपालांना दिलेलं दुसरं पत्रही राज्यपालांनी मंजूर केलं नाही तर मात्र महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांकडे बोट दाखवू शकतात. अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना इतर पर्यायांचाही विचार करावा लागेल. अन्यथा उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकार हे दोन्ही अडचणीत येऊ शकतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारळकरसह दीपक बातुसे, झी 24 तास, मुंबई. गेल्या 19 दिवसात नेमकं राज्यात काय राजकारण घडलं ते आमदारकीला घेऊन घडलं त्याचा हा रॅपअप होता. मी थेट जातोय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडं. त्यांच्यापासूनच ही चर्चा सुरू करूया. दीपक, तुम्ही जो एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मांडलेला आहे त्यामध्ये दिसतंय की आघाडीकडनंच वैधानिक चूक झालेली आहे किंवा त्रुटी राहिलेली आहे. एक तर कॅबिनेट नोट रितसर तयार झाली नाही, आयत्या वेळी विषय येणं, किंवा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास डेझिग्नेट करणं, ॲडव्होकेट जनरलचा अभिप्राय आधीच घेऊन जर का तो लॉ अँड ज्युडिशरी म्हणजे कायदा व विधी विभागाकडनं, विधी व न्याय विभागाकडनं घेतला असता तर ह्या त्रुटी दूर झाल्या असत्या. असा सगळा घोळ झालेला आहे तो तुम्ही अगदी प्रसंगवार आणि घटनावार मांडलेला आहे. आता दोष कोणाला द्यायचा? राज्यपालांना दोष आघाडीचे नेते देत आहेत. अजूनही राज्यपालांना आता ते भेटत आहेत, पुन्हा नवा प्रस्ताव देत आहेत. एकूणच समज गैरसमजातून हे झालं की यामागे खरंच काही ना काही राजकारण आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य संबंध सुद्धा आहेत. आधी सामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे बघता, जो आपण दाखवला त्याच्या आधी, कारण हा सगळा पडद्यामागे होता, तो झी 24 तासने समोर आणला, तेव्हा एखाद्या सामान्य माणसाने हा घटनाक्रम बाहेरून बघितला होता तेव्हा त्याला वाटत होतं की याच्यात राज्यपालच दोषी आहेत आणि भाजपकडनं याच्यावर राजकारण सुरू आहे आणि राज्यपालांना प्रस्ताव मंजूर करायचा नाहीये, महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आणायचं आहे, अशी साधारणतः चर्चा राज्यात सुरू होती. मात्र एक पत्रकार म्हणून आपल्याला नेहमी उत्सुकता असते की पडद्यामागे नक्की काय घडतं ते शोधून काढायचं. त्या दृष्टीनेच मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ही सगळी माहिती माझ्या हाताला लागली की महाविकास आघाडीची ज्यात सगळ्यात मोठी चूक आहे, एवढे सगळे दिग्गज मंत्री महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बसतात ज्यांनी गेले 15 वर्ष 2014 पर्यंत 1999 ते 2014 याच्यातले अनेक जण मंत्री होते. बाळासाहेब थोरात असतील, स्वतः अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, एवढे सगळे दिग्गज मंत्री या मंत्रिमंडळात असताना सुद्धा त्यांना
जे नियम आहेत त्या नियमानुसार हा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवता आला नाही आणि त्यामुळे सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी महाविकास आघाडीची झाली. आणि एकीकडे महाविकास आघाडीची चूक झाली असतानाही महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना दोष देत होते आणि शेवटी त्यांच्या जेव्हा ही चूक लक्षात आली तेव्हा पुन्हा आता नवा प्रस्ताव देण्याची प्रक्रिया सुरू झाली. काल कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आणि आज संध्याकाळी 6 वाजता म्हणजे आपला शो संपल्यानंतर लगेचच कदाचित महाविकास आघाडीचे नेते हे राजभवनावर जाणार आहेत आणि ते राज्यपालांना हे नवं पत्र देणार आहेत. आता राज्यपालांना नवीन पत्र दिल्यानंतर हे पत्र प्रक्रियेनुसार सगळी प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडून महाविकास आघाडीचे नेते देणार आहेत. त्यामुळे राज्यपालांनी जर दुसरं पत्र हे मंजूर केलं नाही आणि उद्धव ठाकरेंची आमदारकी पुन्हा लटकली तर मात्र इथे राज्यपालांना दोष कदाचित महाविकास आघाडीचे नेते देऊ शकतात किंवा राज्यपालांवर भाजपचा दबाव आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या सगळ्या घटनाक्रमामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारंवार विरोधी पक्षनेते हे राजभवनावर जात होते तेव्हा त्यांच्या आणि राज्यपालांच्या भेटीबाबतही संशय व्यक्त केला जात होता की फडणवीस वारंवार राजभवनावर का जात आहेत आणि उद्धव ठाकरेंची आमदारकी क्लिअर होऊ नये म्हणून ते वारंवार राजभवनावर जात आहेत का अशी सुद्धा चर्चा साधारणतः राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या भेटीनंतर राज्यपालांच्या भेटीनंतर दुसरं पत्र दिल्यानंतर राज्यपाल काय भूमिका घेतात त्याच्यावर खरं तर पुढचं सगळं आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद अवलंबून असणार आहे. पण आतापर्यंत आघाडीने केलेली चूक ही त्यांनीच सुधारली आणि कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल की राज्यपालांवर टीका करून सुद्धा आपण मोठी चूक केली आहे. ठीक आहे मी जातोय उदय सामंत यांच्याकडे. राज्य मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. उदय सामंत, बघा अनेक वेळा काय असतं की तुम्ही वैधानिक प्रक्रियेत अडकून पडता. इतर वेळी राज्यपाल नियुक्त आमदारक्या ज्या मिळालेल्या आहेत आपण इतिहासात बघितलेलं आहे, सत्ताधारी पक्षांना शिफारस करायची, राज्यपालांनी ओके करायचं. अनेक वेळा तसं झालेलं आहे. याही वेळेस तसं होऊ शकलं असतं पण नाही. याआधी ज्या 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातल्या राज्यपाल नियुक्त रिकाम्या होत्या तिचे जी 2 नावं ज्यांची शिफारस झाली ती राज्यपालांनी ओव्हररूल केली, ती नावं नाकारली. एक तर कारण असं सांगितलं जात आहे की 6 महिनेच उरलेले आहेत आणि दुसरं म्हणजे ही जी 2 नावं राष्ट्रवादी काँग्रेसनी पाठवली होती ती ज्या 6 निकष आहेत, जे क्रायटेरिया आहेत कला, साहित्य, नाट्य असल्या कुठल्याही क्षेत्रापैकी ही नावं नाही आहे, ही राजकीय नावं आहेत म्हणून त्यांनी ती नाकारली. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं नव्हतं. जरी या आमदारकीचा काळ सुद्धा हा 27 मे पर्यंतच आहे म्हणजे जेमतेम 1 महिनाच आहे तरी सुद्धा उद्धव ठाकरे हे कलावंत आहेत, जे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर आहेत, नामांकित फोटोग्राफर्स आहेत, त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या नावाची शिफारस सत्ताधारी पक्षांनी केली असती किंवा महाआघाडीने जरी प्रदेशाध्यक्षांच्या सहीनिशी ते केलं असतं सर्व आघाडी मिळून तरी चाललं असतं. पण नाही, राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णय करून घेणे, तशी शिफारस करणे हे वैधानिक बंधन लादून घेतल्यामुळे हा पेच आणखी वाढला. आशिष, एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे जी मागच्या डिस्कशनमध्ये देखील मी सांगितलं की आम्ही सगळे लोकशाही मानणारे आहोत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. माननीय राज्यपाल महोदय हे देखील एका राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांना देखील लोकशाहीचा गाढा अभ्यास आहे. तांत्रिक बाबीमध्ये काय अडचण झाली, चूक झाली, त्याच्यानंतर ती दुरुस्त झाली याच्यामध्ये मला जायचं नाही. पण मगाशी जो आपण उल्लेख केलात की याच्यापूर्वी शिफारस केल्यानंतर आमदारकीच्या ज्या जागा होत्या त्या जाहीर व्हायच्या, त्याच्यामुळं कदाचित जास्त वेळ लागल्यामुळं कदाचित हा संभ्रम निर्माण झाला असेल, पण त्याच्यामध्ये देखील मला जायचं नाही. आपण जो एक महत्त्वाचा उल्लेख केलात की कलाकार असले पाहिजेत किंवा साहित्यिक असले पाहिजेत. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे कलावंत देखील आहेत. आपण ज्याचा उल्लेख केला ते जे स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधर आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब बसतात आणि एखादी तांत्रिक चूक झाली असेल, झाली नसेल, मला त्याच्यातली काही कल्पना नाही. परंतु आज पुन्हा एकदा आपल्याकडनंच आम्ही ऐकलं की आता आमच्या सगळे महाविकास आघाडीचे नेते हे राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहेत आणि आमचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळं आणि महाराष्ट्राला चांगल्या राजकारणाची संस्कृती असल्यामुळं आणि त्याचा पायंडा स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला घालून दिलेला असल्यामुळं मला असं वाटतं की 28 तारखेनंतर महाविकास आघाडीचेच आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील. राज्यपाल महोदय आमचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळं त्यांची आमदारकी जाहीर करतील आणि जे काही आता आरोप प्रत्यारोपामध्ये मला जायला
आवडत नाही, मी कधी आरोप टीका पण केलेली नाही. पण या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं की करोनाचा जो प्रादुर्भाव आज महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं काम करतं आहे, मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीनं काम करत आहेत, ज्या पद्धतीनं कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राला सांभाळत आहेत, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक महाराष्ट्रवासियाची ते जबाबदारी घेत आहेत. महाराष्ट्रवासियांची देखील इच्छा आहे की ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत म्हणून मुख्यमंत्री राहिले पाहिजेत. या सगळ्याचा आदर करून सगळ्यांनी एकत्रपणानं, एकजिन्सीपणानं सगळ्याच पक्षांनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कठीण परिस्थितीमध्ये चांगलं काम करतायत आणि म्हणून बाकी राजकीय अडचणी निर्माण करण्यापेक्षा त्यांची आमदारकी लवकरात लवकर जाहीर होईल यासाठी माझं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि ते देखील जर संयमी आणि खिलाडू वृत्तीचे राजकारणी असतील तर मला असं वाटतं की या राज्याचे विरोधी पक्ष नेते देखील या सगळ्यामध्ये पुढाकार घेतील, फडणवीस साहेब पुढाकार घेतील आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हा संकटाच्या वेळी पक्ष बाजूला ठेवून एक संघ असतो, ह्याचा आदर्श आम्ही जगाला निर्माण करून देऊ. ठीक आहे. मी जातोय भाई जगताप यांच्याकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. भाई जगताप, खरं तर राजभवनामध्ये सुद्धा सरकारी कामकाज या करोना संकटाच्या काळात झालेलं आहे. अनेक नेते, मग भाजपचेच नाही तर इतरही अनेक नेते राजभवनावरती जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटलेले आहेत. ते सुद्धा करोना काळात सर्वांना भेटीसाठी वेळ देत आहेत, अनेकांची निवेदनं स्वीकारतायत. एवढंच काय तर आज मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्त यांना शपथसुद्धा देणार आहेत. त्यामुळे असं काही वावडं नाही आहे की ते निर्णय घेत नाही आहेत करोना काळात वगैरे किंवा कोणाला भेटत नाही आहेत. ते भेटत आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी इतर निर्णयसुद्धा काही घेतलेले आहेत, काही निर्देशसुद्धा दिलेले आहेत. पण मग हा जो 18 दिवसांचा घोळ झालेला आहे, हा केवळ वैधानिक पूर्तता झाली नाही प्रस्तावात म्हणून झाली आहे, हा घोळ झाला आहे की यामागे काही वेगळं तुम्हाला वेगळी शंका येते? आशिष असा आहे की सगळ्यात प्रथम आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. एक घटनात्मक पद हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर ह्या देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये आणि देशाचे राष्ट्रपती आहेत, या सगळ्यांचे ती घटनात्मक पद आहेत. आता राहिली गोष्ट की अशा पद्धतीने हे काय पहिली वेळच होतंय का? तर नाही. अशा पद्धतीने 1951 साली असेल, 1961 साली असेल, अशा पद्धतीने कुठल्याही सभागृहाचं सदस्यत्व नसताना सुद्धा मुख्यमंत्र्यांना त्यावेळच्या राज्यपालाने हे दिलेली आहे, शपथ दिलेली आहे. त्यांना त्यांचं आमदारकी त्यांनी मान्य केलेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की अशी परिस्थिती खरं तर हे यायला काही कारणच नव्हतं. हे जाणणं गरजेचं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने समजणं गरजेचं आहे. कारण सगळ्याच टेक्निकल गोष्टी सर्वसामान्याला माहित आहेत असं नाही आणि त्यांना ते असावं असा आग्रह सुद्धा नाही. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. अशी जे तुम्ही जे म्हणालात, दीपक बातुसे ज्येष्ठ हे आहेत, आपले पत्रकार आहेत, त्यांनी जे काय त्यांनी आणलंय समोर, एक मिनिटापुरतं आपण गृहीत धरू की ते खरं आहे, असं एक मिनिटापुरतं गृहीत धरू. परंतु प्रश्न तिथे राहतो की आजची परिस्थिती ही नेहमी सारखी नाही. आपल्याला आठवत असेल अशी जे की हे जर कधी अधिवेशनामध्ये हा निर्णय नसता झाला प्रत्येक निवडणूक पुढे ढकलण्याचा, अगदी सरपंचांपासून थेट सगळ्याच, अगदी परीक्षांपासून सगळंच, कारण जगभराचं संकट, देशावरचं संकट, राज्यावरचं संकट हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची परिस्थिती यापूर्वी जगात कुठेही घडली नव्हती, देशात कुठे घडली नव्हती, राज्यात प्रश्नच आहे. अशा वेळेला अपेक्षित असं होतं आणि आहे. आता दीपक भातुशे म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी ती सगळी पूर्तता केली असेल का, ती पूर्वी केली गेली नाही, हा एक प्रश्न राहीलच. कारण त्याच्यातली टेक्निकॅलिटीमध्ये मीही जात नाही, कारण माझा तो विषय नव्हे. परंतु त्यांच्या पत्रकारितेवर आमचा विश्वास आहे. त्यांनी जे काही इथे मांडलेलं आहे ते सत्य धरून त्याची समजा उद्या पूर्तता झालेली असेल आज आणि जर शिष्टमंडळ भेटत असेल तर अपेक्षा अशी आहे की राज्यपालांनी ते करायला हवं. एक गोष्ट आपण बोललात ते खरं आहे. इतके दिवस बाकीचे निर्णय सगळे झाले, सगळ्या जिल्ह्याच्या कलेक्टरांना बोलवलं गेलं, स्वतः हे राज्यपाल त्यांच्याजवळ चर्चा करत होते, तो त्यांचा अधिकार आहे. त्याची चर्चा वेगळी होऊ शकेल, कितीने काय ह्याची चर्चा होऊ शकेल, पण तो आजचा विषय नव्हे.
ज्या वेळेला राज्यपालांनी बाकीची सगळी माहिती मागवली त्यावेळेला एक सौजन्य असं असतं की राज्याचे प्रमुख जे आहेत त्यांच्याजवळ एक डायलॉग असायला पाहिजे होता जो घटनेच्या चौकटीतलाच आहे आणि हीच गोष्ट महत्वाची आहे, पण तसं काही झालं नाही. आणि मग समजा ह्या अशा विचित्र परिस्थितीमध्ये, अशा भयानक परिस्थितीमध्ये एक राज्याचा प्रमुख ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये लढलं जात आहे, आज उद्धवजींबद्दल शिवसेनेचे प्रमुख म्हणून एक वेगळ्या वेगळ्या लोकांच्या ह्या होत्या, संकल्पना होत्या, वेगळ्या वेगळ्या एक समज होते, आमचेही होते. पण आज ज्या पद्धतीने राज्याचा गाडा हातात आल्याच्या नंतर उद्धव ठाकरे ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने आज लढत आहेत, करुणाची लढाई लढत आहेत. काय म्हणाले परवा ते, आपलं राजकारण चालत राहील, ते मागे पुढे होईल, एखाद्याचा जीव जर जात असेल, हे जर राज्यपालांना जर मी असं म्हणणार नाही समजत नसेल, मला असं वाटतं की काही गोष्टी वैधानिक चौकटीत राहून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, कराव्या लागतात, केलेल्या आहेत त्याच्यापूर्वी सुद्धा, आणि ती अपेक्षा राज्यपालांकडून नक्कीच होती. त्याच्यातला टेक्निकल पार्ट जर असेल तर त्यांनी तो त्या पद्धतीने सांगायला काही हरकत नव्हतं, असं माझं मत आहे. परंतु आज पूर्ण देशामध्ये, आशिष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र एकमेव राज्य असेल, 12 कोटी जनता आहे, परंतु जवळजवळ 1.25 लाख पेक्षा जास्त टेस्ट झाल्या. त्याच्यामध्ये काय काय गडबडी झाली मी आता त्याच्यात जात नाही. युपी मध्ये 23 कोटीची ही आहे, किती टेस्ट झाल्या तिथं, तर तिथे टेस्ट झाल्या साधारण 32 ते 33 हजार. हे का सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज लोकांना, सर्वसामान्यांना उद्धव ठाकरे जेव्हा फेसबुकवर समोर येतात मीडियाच्या, त्यावेळेला त्यांना एक विश्वास वाटतो की ही व्यक्ती आमच्यासाठी काम करते. कुठं दिसतंय सांगा बघू जरा या सगळ्या ह्याच्यामध्ये. का देवेंद्र फडणवीस 5 वर्ष राज्याचे प्रमुख राहिले, एकदा तरी ते मुख्यमंत्र्यांना भेटले का? काय अडचण काय होती त्याच्यामध्ये, काय गरज होती? आज ज्या पद्धतीचं संकट देशावर, जगावर, राज्यावर आहे, याच्यामध्ये जर तिथे राज्यपालांकडे जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी जावा, त्यांनी दररोज सकाळी संध्याकाळी जावं, काही आमची त्याला हरकत असण्याचं काही कारण नाही. पण या राज्यावर इतकं मोठं संकट, त्या बाबतीमध्ये नाही काही बोलणं काय तर केवढा मृत्यूचा दर. अहो हे खरंच आहे आणि ते नाकारता येणार नाही. परंतु आज देशभरामध्ये 5-5.25 लाख ज्या टेस्ट झाल्या, त्याच्यात 1.25 लाख टेस्ट ह्या माझ्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटतो मला. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता नको आहे, ती दूर झाली पाहिजे, हा तुमचा अट्टहास आहे, तो सांगण्याचा प्रयत्न आहे. मी प्रवीण दरेकर यांच्याकडे जातोय. प्रवीण दरेकर, ऐकायला येत आहे? प्रवीण दरेकर, कानाला लावलेलं आहे नॅपकिन. हा प्रवीण दरेकर, ऐकायला येत आहे का? येत नाही ना? हो येते. हा ठीक आहे. तर भाईंचं हेच म्हणणं होतं की महाराष्ट्र सारख्या अग्रेसर राज्यामध्ये राजकीय अनिश्चितता ही राहू नये. जरी राज्यपालांकडे बघून, त्यांचा खाक्या बघून वैधानिक चौकटीत प्रस्ताव देण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी सरकारने केला असेल, तरी राज्यपालांनी वेळेची नजाकत ओळखून वेळीच मार्ग काढायला हवा होता. 19 दिवस खूप उशीर झालेला आहे आणि आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारनं प्रस्तावात दुरुस्ती करून तो पुन्हा आता राज्यपालांना सादर करण्याचं ठरवलेलं आहे. पण त्याआधी तुम्हा दोघा विरोधी पक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ दुपारीच राज्यपालांना जाऊन भेटलेलं आहे. त्या अनुषंगानं तुम्हाला विचारायचं आहे की काल 18 दिवसानंतर पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावून महाविकास आघाडीनं पुन्हा प्रस्ताव सादर करणे किंवा तसा निर्णय घेणे, आणि आज त्यांच्या शिष्टमंडळाआधी म्हणजे सरकारच्या शिष्टमंडळाआधी विरोधी पक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ जाऊन राज्यपालांना भेटतंय. कोंडी फुटली म्हणायची, राज्यपालांनी कोंडी फुटली हे सांगितलंय का? आशिषजी, ह्या आपल्याच कल्पना आहेत. कोण भेटलं, कोण काय बोललं, याच्यावर आपण त्या ठिकाणी पतंग उडवत असतो आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा या ठिकाणी होत असतात. सॉरी, आज तुम्ही भेटला नाहीत राज्यपालांना? आपण बघाल की या विषयावरच राज्यपालांना भेटला नाहीत?
भेटलो ना, पण ते कशासाठी भेटलो हे सांगतो ना. हा हा राज्यपालांना भेटलो, पण तिथे काय झालं हे तुम्हाला माहीत नसताना आपण त्याच्यावर आपण मत प्रदर्शित करताय, म्हणून मी या ठिकाणी सांगितलं, कारण मी स्वतः तिथे होतो. मी निव्वळ योगायोग आहे असं म्हटलंय साहेब की तिथे राज्यपालांना शिष्टमंडळ जाण्यापूर्वी तुमचं शिष्टमंडळ आधी गेलं. योगायोग देणार असेल तर योगायोग निदर्शनास आणून दिला. हो ना, तुम्ही म्हटलं झाला का राज्यपालांचं सगळं हे म्हणून. मी म्हटलं कोंडी फुटली असं वाटतं का? राज्यपालांचं मनातलं झालं म्हणजे तुम्ही ठरवून पण निर्णय पण देऊन मोकळे झालं. नाही, कोंडी वगैरे असा विषयच नाही आहे. मला शांतपणे 2 मिनिटं बोलायला द्या. भाई जगतापांनी सांगितलं ते खरं आहे की अशा परिस्थितीमध्ये कुठेही राजकीय अनिश्चितता असता कामा नये, याच्याशी मीही सहमत आहे. त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. आज अशी जी आपण या ठिकाणी चर्चा करतोय, ही चर्चा मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी या ठिकाणी झाली. त्यात मीही चर्चेला होतो. त्याच्यामध्ये आमचे मित्र उदय सामंत होते, आपण या ठिकाणी होतात. आणि आज फक्त वडेट्टीवारांची जागा भाई जगतापांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे असं काय 2-3 दिवसात झालं नाही की आम्ही 4 दिवसापूर्वी चर्चा केली, त्यापेक्षा काही वेगळं मत आज यायला परिस्थिती निर्माण झाले असं मला वाटत नाही. तथापि असं कसं काल राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक झाली, त्यामध्ये पुन्हा प्रस्ताव पाठवायचं ठरलं. हो, त्याच्यावरच बोलतोय मी आशिषजी, त्याच्यावरच आशिष, तोच मी सांगतोय. तथापि बोललोय, ते पुढे तेच बोलतोय. तथापि आता या ठिकाणी दीपक भातुसे यांनी जर सांगितलं की राज्य मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी पुन्हा तो विषय आणावा लागला, आणि पुन्हा विषय आणून जर दीपक भातुसे म्हणतायत ते खरं असेल, तर ज्या चुका झाल्या, ज्या चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी पत्र दिलं असेल, प्रस्ताव दिला असेल, त्याची दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं सांगितलं. मला आशिषजी हेच या माध्यमातून आपल्या सुचवायचं आहे की थोडासा उतावीळपणा या ठिकाणी होतोय, द्विधा मनस्थिती आणि संभ्रमावस्था होते. एक अत्यंत स्पष्टपणे आपल्या माध्यमातून गोष्ट स्पष्ट करतो, भारतीय जनता पार्टीचा या विधान परिषदेच्या जागेला विरोधच आहे. काहीतरी आतून करतंय, काहीतरी राज्यपालांवर दबाव आणतंय, अशी कुठलीही गोष्ट नाही. हे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट करू इच्छितो. परंतु मी बघतोय गेले आठवडाभर भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. देवेंद्रजी भेटायला गेलो आम्ही शिष्टमंडळ, त्याच्यासाठीच गेले. आम्ही जे शिष्टमंडळ गेलो होतो ते कोरोनाच्या संदर्भात काही मार्गदर्शक त्या ठिकाणी सूचना विनंती करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्याच्यामुळे आशिष त्या 3ही शिष्टमंडळांच्या वेळेला मी उपस्थित होतो. त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि राज्यपालांची वेगळी स्वतंत्र बैठक कधीच झाली नाही. आम्ही त्यांच्या मीटिंग हॉलमध्ये त्या ठिकाणी भेटलो आणि त्यानंतर आम्ही परस्पर बाहेर आलो. त्याच्यामुळे आमचं राज्यपालांकडे जाणं हे काही लोक मुद्दामून या विषयाशी जोडून त्या ठिकाणी जणू काय भारतीय जनता पार्टी विरोधच करतंय, अशा प्रकारचं एक वेगळं चित्र उभं करण्याचा दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी होतोय. हे निंदाजनक आहे. मी आजही सांगतो, आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा आहेत. राज्यपालांनी त्या ठिकाणी जर त्यांना उद्या विधान परिषदेकरता त्या ठिकाणी निवड त्यांची केली तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख वाटायचं काही कारण नाही. आमच्या प्रदेशाध्यक्षांनीही अशीच अत्यंत स्पष्टपणे त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टीनं विरोधाची कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. आता विरोध कोण करतंय हे मला या ठिकाणी माहीत नाही, परंतु एक गोष्ट आज आपल्या माध्यमातून स्पष्ट झाली की थोडीशी संभ्रमावस्था मोठ्या प्रमाणावर झाली. भारतीय जनता पार्टीला पुढे ठेवून संशय निर्माण करायचा आणि यामागे काय वेगळी कोणाची कूटनीती आहे काय याचाही शोध या ठिकाणी घेणं आवश्यक होईल. आपण बघाल की राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव गेला, आजही सांगितलं की पुन्हा प्रस्ताव दुसरा दिला. एका विषयासाठी 2 प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्याची काही आवश्यकता नाहीये. आणि आज त्या कॅबिनेटमध्ये असणारे मंत्री उदय सामंत बोलतात कॅबिनेटमध्ये काय झालं मला त्याची कल्पना नाही. दीपक भातुसेंच्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवूया. आणि यामध्ये मुळामध्ये उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात जी पिटिशन त्या ठिकाणी आणि निर्णयासंदर्भात केली होती त्या पिटिशन त्या ठिकाणी नाकारत असताना त्यांना हे सांगितलं की राज्यपाल आहेत ते घटनात्मक आणि
चौकटीमध्ये या ठिकाणी निर्णय घेतील आणि आपल्या ज्या काही क्वेरी आहेत त्या क्वेरीना जर आपण समाधान झाला नाही तर पुन्हा कोर्टामध्ये यायला आपण मोकळे आहात। आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यानंतर जे काही विधिमंडळानं राज्य मंत्रिमंडळानं प्रस्ताव आशिष पाठवला त्याच्यामध्ये ज्या काही 4-5 क्वेरी होत्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय। आणि आताच दीपक भातुसे यांनी सांगितलं की राज्यपालांना दोष देत ज्या ठिकाणी फिरत होते, मला वाटतं आज त्या ठिकाणी कबूल करतायत की नाही प्रस्तावातच काय त्या ठिकाणी चुका असतील त्या दुरुस्त करून पाठवल्या असतील। आणि मला वाटतं राजकारणामध्ये थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे। भाई जगतापांचा आमचा पक्ष आहे, काँग्रेस हा तसा संयमी पक्ष आहे, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु अजून त्या ठिकाणी राज्यपालांचा अंतिम निर्णय झाला नाही तर आम्हाला उद्याच निर्णय द्या, परवाच द्या, 8 दिवसात द्या, अशा प्रकारचा काही आग्रह करायची घाई करायचं कारण आहे असं मला वाटत नाही। होय, आपले हे राज्य महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे, एक राजकारणाची चांगली संस्कृती परंपरा आपल्या राज्याला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या राज्याच्या परंपरेला संस्कृतीला साजेल असाच चांगला निर्णय राज्यपाल संविधान आणि घटनेच्या चौकटीत बसून घेतील यात माझ्या कुठल्याही मनात माझ्या तिळमात्र शंका या ठिकाणी नाही। उगाच फक्त साफ बोलत भुई थोपटण्याची काही आवश्यकता नाही। मला वाटतं आता माझ्या स्पष्टीकरणानंतर तरी या ठिकाणी मुद्दामून भारतीय जनता पार्टी राज्यपालांकडे त्या ठिकाणी जाते आणि याच विषयावर या ठिकाणी काहीतरी करते। मला वाटतं राज्यपाल हे पद असं आहे की या देशामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला उदाहरणं बघतील की राज्यपालांनी त्या ठिकाणी पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या पक्षाचे असले तरी लोकांसाठी निर्णय घेतल्याची अनेक उदाहरणं राज्यपालांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये विविध ठिकाणी दाखवून दिलेली आहेत। आणि त्यामुळे राज्यपाल हे काही पक्षीय अभिनिवेशातनं किंवा पक्षीय दबावाखाली पक्षाच्या सांगण्यावरनं घटना आणि संविधानाला फाटा मारू शकतं असं काही मानायचं कारण नाही। राज्यपाल जो निर्णय त्या ठिकाणी घेतील तो घटनात्मक चौकटीत बसणाराच असेल यावर माझा काही परवा वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं, किंबहुना उदय सामंतनी सांगितलं, आमच्या भाईंचाही विश्वास आहे की या घटनात्मक जबाबदारीच्या माणसावर व्यक्तीवर त्या ठिकाणी अविश्वास दाखवायचं काही कारण नाही। ठीक आहे, आता 4 दिवस मागे पुढे निर्णय होत असेल आणि निर्णय द्यावा तर लागणार आहे, जो काही निर्णय असेल तो चौकटीत संविधानाच्या बसूनच द्यावा लागणार आहे आणि त्याच्यामुळे तोपर्यंत आपल्या चर्चा वगैरे ठीक आहे, परंतु जी गोष्ट राज्यपालांच्या अधिकार कक्षेत आहे त्यावर जास्तीत जास्त आम्ही चर्चा करू शकतो। शेवटी निर्णय घेणारा अथॉरिटी ही राज्यपाल असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या संविधानिक चौकटीत ते निर्णय घेतील यावर आमच्या सगळ्यांचाच पूर्ण विश्वास या ठिकाणी आहे। ठीक आहे, पण राजकारणात सगळं काही इतकं सहज नसतं। आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट सुरेश माने आहेत। सुरेश माने, माझ्याकडे प्रश्न जास्त आहेत, माझ्या शंका खूप जास्त आहेत। त्या अशा आहेत की राज्य मंत्रिमंडळाच्या पातळीवरती जर का वैधानिक प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, ही बाब असेल, तर राजभवन आणि केंद्राच्या पातळीवरती घटनात्मक प्रक्रियेचा सुद्धा भाग आहे। त्या अनुषंगानं मला तुम्हाला असा विचारायचं आहे की जर का राज्यपालांना शिफारसच करायची होती आणि जर का राज्य मंत्रिमंडळानं असं मानलं असेल, राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव करून शिफारस करताना की राज्य मंत्रिमंडळाची शिफारस ही राज्यपालांना बंधनकारक आहे, तर नाही, राज्यपालांनी तुम्ही जी शिफारस किंवा प्रस्ताव मला पाठवलेला आहे त्यामध्ये वैधानिक त्रुटी आहे या नियमावरती बोट ठेवून सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय की राज्यपाल तुमच्या शिफारसीला बंधनकारक किंवा बंधन ते नाहीये। त्यामुळे आता हा फेर प्रस्ताव गेलेला आहे। मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, एक तर खरंच राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तशी शिफारस करण्याचा प्रस्ताव देणं गरजेचं होतं का? 2, जर का तसा प्रस्ताव गरजेचा नव्हता तरी दिला गेला असेल तर मग आता राज्यपालांचा तो अधिकार आहे की तुम्ही वैधानिक प्रक्रिया तुमच्या पातळीवरती राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचे अधिकार देणे, ॲडव्होकेट जनरलचा अभिप्राय घेऊन कॅबिनेट नोट तयार करून आयत्या वेळेचा प्रस्ताव न करता रिस्तर तो मंत्रिमंडळासमोर आणणे, ह्या गोष्टींची पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव द्या। हे मोठं जटिल काम आहे, म्हणूनच 19 दिवस लागलेत।
आशिषजी, याच्यामध्ये सध्या जे आपलं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि सरकार आहे ते बहुमताचं सरकार आहे, हे पहिल्यांदा गोष्ट नीटपणे समजून घ्या. हे काय अल्पमतातलं किंवा ज्याची काय मायनॉरिटी मेजॉरिटी क्रॉसिंग लेवलला आहे असं काही नाही. हे पूर्ण बहुमताचं सरकार असल्यामुळं या सरकारच्या कॅबिनेटनं मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय कोणताही असेल आणि जर तो गव्हर्नरकडे गेलेला असेल तर तो गव्हर्नरला तो बंधनकारक आहे. ही कायदेशीर तरतूद आहे, घटनात्मक तरतूद आहे, ती गव्हर्नराला मान्य करावी लागते. हा सरळ सरळ साधा दृष्टिकोन आहे. दुसरी बाब जी आहे की हा प्रस्ताव पास करताना काही वैधानिक बाबीची पूर्तता केली का, ज्याचा उल्लेख भातोशी यांनी केला. खरं म्हणजे तसा जर त्या वैधानिक बाबीची, त्या तांत्रिक बाबीची जर पूर्तता केली नसेल तर ते हे मंत्रिमंडळाचं अपयश आहे, आपणाला स्पष्टपणे नमूद करावं लागेल, त्याच्यासाठी स्पष्टपणे बोलावं लागेल. आणि याच्यासाठी हे मी स्पष्टपणे करू इच्छितो की महाराष्ट्राला जे गव्हर्नर आहेत भगतसिंग कोश्यारी यांचा राजकीय अनुभव महाराष्ट्रातल्या इतर मंत्र्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. ते नुसते गव्हर्नर नाही, ते मास लेवलचे लीडर राहून ते मुख्यमंत्री झालेले एका राज्यातून आलेले आहेत आणि त्यांचीही कारकीर्द राजकीय प्रचंड मोठी आहे, त्यामुळे त्याचा अनुभव तेवढातला ही बाब नीटपणे लक्षात घ्यायला हवी. दुसरी बाबी, तांत्रिक बाबीची पूर्तता करताना अशा बैठकीचे जे नियम आहेत त्या बाबतीत महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल यांच्याकडून सल्लामसलत करून योग्य ती माहिती, योग्य ते दिशानिर्देश घेणं हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला आवश्यक वाटलं पाहिजे. ते त्यांनी करायला गरजेचं होतं, ज्यातला उल्लेख भातुशेंनी केला. आणि तो जर ते केला नसेल तर काही तांत्रिक चुका घाई गडबडीमध्ये होत आहेत हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे. म्हणून तुम्हाला नवीन प्रकारचा एक प्रस्ताव द्यावा लागतो. परंतु अशा वेळेला गव्हर्नरच्या कार्यालयालासुद्धा 19 दिवसाच्या नंतर जर तांत्रिक मुद्द्यावरती जर काही चुका आढळत असतील तर त्या मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट सचिवांच्या निदर्शनात आणणंसुद्धा गरजेचं होतं. हे तर साधा एखादा प्रस्ताव आहे. एखादा कायदा जरी आपण पास झाला आणि तो कायदा मंजुरीसाठी गव्हर्नर किंवा आपल्या राष्ट्राध्यक्षकडे गेला, राष्ट्रपतीकडे गेला आणि जरी तो त्यांना अयोग्य वाटलं तर ते काही सूचनासह ते परत पाठवतात आणि या बाबीची पूर्तता करा आणि पुन्हा पाठवून द्या. हे साधे संकेत पार्लमेंटरी डेमोक्रेसीचे मुख्य पदावरती, घटनात्मक पदावरती बसलेल्या लोकांना समजायला नको का? मग ते गव्हर्नरचं पद असो किंवा आणखीन कुठली पदं असो, हे साधे पार्लमेंटरी डेमोक्रेसीचे संकेत त्यांनी हे पाहणं बंधनकारक आहे. दुसरी एक बाब आहे की आता जी काही डायलॉगमधून स्पष्ट झाली, भातोशींच्याकडून स्पष्ट झाली की महाराष्ट्राच्या कॅबिनेटचं बैठकीचं अधिकारपत्र मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं होतं आणि ते पहिल्या मीटिंगला दिलं गेलं नव्हतं असं आढळत आहे. मग एवढी ग्रॉस मिस्टेक कशासाठी, ही चूक कशासाठी? आणि ही जर चूक होत असेल तर मग तांत्रिक मुद्द्यावरती राष्ट्रपतीने थोडं दिरंगाई लावला तर मग गव्हर्नरांनी दिरंगाई केली तर मग त्यांना तो देश देता येत नाही. पण या ठिकाणी आणखी एका बाबीचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे आणि तो म्हणजे की दरेकर जे मगाशी म्हणतात की एवढी घिसाडघाई कशाला. माझ्या दरेकरांना स्पष्ट प्रश्न आहे की एवढी घिसाडघाई कशाला? अजून गव्हर्नरने निर्णय घेतलेला नाही, बाब अजून पेंडिंग आहे. मग भारतीय जनता पार्टीशी संबंधित असणारे लोक मुंबई उच्च न्यायालयात कशासाठी गेले की अशा प्रकारचा प्रस्ताव गव्हर्नरनं मान्य करू नये म्हणून. आणि मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्यावर निर्णय नाही दिलेला, ते इंटरटेनच नाही केलेलं की हे प्री मॅच्युअर रिट पिटिशन आहे. प्री मॅच्युअर म्हणजे अजून घटनाच घडायची आहे, घटना घडल्यानंतर या गव्हर्नर निर्णय घेतील तेव्हा या. म्हणजे एका बाजूने भारतीय जनता पार्टीची संबंधित मंडळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन करून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याची व्यवस्था करत आहेत. मग एका बाजूला कोरोनाची संकटाशी झुंजत असताना ह्या जर पद्धतीनं वागत असतील तर मग शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पण आणखीन एक अशी याच्यातला एक फार घटनात्मक मुद्दा आहे की हा कालखंड कोरोनाचा आहे. देशभर जगभर परिस्थिती काय याचं वर्णन मी करत बसत नाही, पण आपल्या घटनेमध्ये एक कलम आहे 160 नावाचं आणि 160 कलमामध्ये जर अशी एखादी कॉन्टिजन्सी परिस्थिती निर्माण होत असेल तर घटनात्मक पदावरती बसणाऱ्या व्यक्तीने कसं वर्तणूक करावी याचंही डायरेक्शन आहे. ते राष्ट्रपतीच्या बाबतीत देखील आहे आणि गव्हर्नरच्या बाबतीत 160 अंतर्गत आहे. केंद्राच्या बाबतीत 60 अंतर्गत 70च्या अंतर्गत आहे
आणि राज्याच्या अंतर्गत 160 कलम अंतर्गत आहे की अशा इमर्जन्सी किंवा कॉन्टिजन्सी कालखंडात, इमर्जन्सी म्हणजे पुन्हा राष्ट्रपती राजवट नाही मी म्हणत, अशी जी आपत्ती काळात म्हणूया अशा आपत्ती कालखंडामध्ये हे निर्णय घेताना मंत्रिमंडळाचे जे सूचना आहेत, ठराव आहेत, जे डायरेक्शन्स आहेत, ते घटनात्मक पदावरती व्यक्तीला बंधनकारक आहेत. म्हणजे गव्हर्नरावरती ते बंधनकारक आहे आणि केंद्राच्या लेवलला ते राष्ट्रपतीवरती बंधनकारक आहेत. त्याही कलमाचा आधार घेऊन आपल्याला ठोस अशी मांडणी करता येऊ शकते आणि त्याच्या आधारावरती पण ती करण्याची प्रक्रिया देखील सरळ नाही, ती प्रक्रिया देशाच्या राष्ट्रपतीमार्फत आहे. म्हणजे त्या पद्धतीचं निवेदन देशाच्या राष्ट्रपतीला करणं गरजेचं आहे आणि राष्ट्रपतीकडून मग तशी सूचना राज्याच्या गव्हर्नरला येणं गरजेचं आहे. अशी देखील आणखीन एक व्यवस्था आहे आणि म्हणून ह्या जर व्यवस्था लवकर जर पूर्ण झाल्या तर मला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 28 मे नंतर देखील आपला पुढचा कालखंड पूर्ण करायला काहीच एक अडचण निर्माण होणार नाही. फक्त राजकारणाच्या ज्या बाजू आहेत त्या आपण वेगळ्या तपासू, पण कायदेशीर चौकटीमध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय, तांत्रिक बाजू ज्या कमी पडल्या असतील त्या दूर केल्यानंतर तो निर्णय हा बंधनकारक आहे आणि घटनेच्या कलम क्रमांक 171 नुसार जे विधान परिषदेवर 12 सदस्याची जी नेमणूक करायची आहे त्याच्या 5 निकष आहेत. कला, साहित्य, सहकार आणि त्याच्यात आणखी एक क्षेत्र आहे, ते क्षेत्र म्हणजे सोशल सर्व्हिस, सामाजिक सेवा. आणि सामाजिक सेवा अंतर्गत अनेक यापूर्वी देशात अनेक राज्यात लोक मंत्री राहिलेले आहेत, मंत्री पत्रकारांनाही जाता येतं, पत्रकारांनाही जाता येतं. म्हणजे तुमचाही नंबर लागला. उद्धव ठाकरे पत्रकार सुद्धा आहेत, विसरू नका. तेच पत्रकार आहेत, आर्टिस्ट आहेत, संपादक राहिलेले आहेत. शिवाय उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गुप्ताजी हे सोशल सर्व्हिस, समाजसेवा यातून ते मुख्यमंत्री पदावर गेले होते. म्हणजे ते सोशल सर्व्हिसमधून देखील मुख्यमंत्रीपदी होऊ शकतात. त्यामुळे या निकषामध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णपणे बसतात, त्याच्याविषयी तर्कवितर्क करण्याची अजिबात काही गरज नाही. आणि हे सगळं व्यापक दृष्टी घेऊन कोरोनाशी झुंज देत असताना सरकार अस्थिर न ठेवणं आणि राजकीय परिस्थिती त्या पद्धतीची न ठेवणं हे सुज्ञ राजकारणी मंडळीचं लक्षण आहे आणि कायद्याची चौकट तशीच त्यांना साथ देते आणि म्हणून मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव गव्हर्नरांना बंधनकारक आहे. ठीक आहे. भाई जगताप, आता पुन्हा कोंडी फुटेल असे संकेत मिळत आहेत. म्हणजे आपल्याला प्रवीण दरेकरांच्या उत्तरातूनही तसे मिळालेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटत आहे. त्यांना पुन्हा फेर प्रस्तावाचं निवेदन असेल किंवा तो प्रस्ताव देते आहे. ही कोंडी फुटली पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची राजकीय अस्थिरता असू नये की जेव्हा महाराष्ट्र एका वेगळ्या संकटातून चाललेला आहे. आपलं अर्थचक्र हे थांबलेलं आहे. महाराष्ट्राला हे परवडणारं नाही भाई. नाही आशिष, तुम्ही म्हणताय ते खरं आहे आणि म्हणूनच मी म्हटलं जे तुम्हा आम्हाला किंवा सर्वसामान्याला कळतंय. आता ॲडव्होकेट मानेसाहेब आमचे मित्र आहेत, त्यांनी त्याचे कायद्याचे अभ्यासक आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत. त्यांनी घटनेच्या चौकटीचा उल्लेख केला, ज्याचा उल्लेख मी सुद्धा केला. मी हेच सांगितलं होतं की एक अशी परिस्थिती निर्माण झाली, इथे फक्त असं वाट बघत बसायचं का काहीतरी चुकलंय ते तेवढ्याच त्याच्यातच आपण बसून राहूया का, अशी परिस्थिती आज नाही. आज जग लढतंय, महाराष्ट्र लढतंय आणि जी व्यक्ती महाराष्ट्राची प्रमुख आहे ती प्रांजळपणे लढते, लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करते. आणि अशा वेळेला ही गोष्ट त्यांच्या अधिकारात राहूनच त्यांना ती करता आली असती, यापूर्वी सुद्धा करता आली असते असं आमचं म्हणणं आहे. हे माझं मत मी त्याच्या अगोदरी मांडलं. त्याबरोबर मला खरं तर आजच्या ह्या दिवशी खरं राजकारण नव्हतं करायचं, पण ॲडव्होकेट माने साहेबांनी जे सांगितलं ते खरंच आहे की मग इथे एकीकडे आपण असं सांगायचं की नाही आमचं काय म्हणणंच नाही. मग नेमके त्यांचे कार्यकर्ते हायकोर्टात जातात कसे. हायकोर्टाने फटकारला हा भाग आहेच, कारण त्यांनी ते पिटिशन ऍडमिट करून घेतली नाही, प्रीमॅच्युअर आहे असं सांगितलं. नाही त्यांनी फटकारलंच, हायकोर्टाने फटकारलं, ज्याचा उल्लेख यांनी माने साहेबांनी केलेला आहे.
म्हणून मी म्हणतो की अरे याच्यासाठी वेळ आहे आपल्याकडे. महाराष्ट्राच्या जनतेला आज काय गरज आहे या वाईट परिस्थितीमध्ये, तर ही गरज आहे की आमच्यासाठी समोरून लढणारा, आमच्या सारखा वाटणारा, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा करणारा माणूस जेव्हा समोरून हे करतोय, नेतृत्व करतोय, त्याच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी येता कामा नयेत असं माझं ठाम मत आहे. ते पूर्वी मांडलं होतं, आताही मी मांडतो. आणि म्हणून आशिष ह्याच्यामध्ये कदाचित ते आज निर्णय सुद्धा होईल, आज उद्यामध्ये तो निर्णय सुद्धा होईल, त्याचं स्वागतच करायला पाहिजे. फक्त त्या कालावधीमध्ये ज्या काही घटना घडत गेल्या, कोणी सांगितलंय की यांचा विरोधी पक्षाचा अधिकारच आहे, तो आमचा सुद्धा अधिकार आहे. आम्ही सुद्धा अनेक वेळेला 5 वर्षामध्ये राज्यपालांना भेटलो आहे. परंतु गेल्या 1 महिन्यातल्या जर तुम्ही घटना बघितल्या तर त्या एक करोना विषय घेऊन ज्या काही गोष्टी आपण राज्य भोगतोय, जग भोगतोय, देश भोगतोय, याच्यामध्ये जर समजा मी जे सुरुवातीला म्हणालो, यांनी आमच्या विरोधी पक्ष नेते दोन्ही, मग त्याच्यात दरेकर सुद्धा आहेत, आणखीन जे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले ते फडणवीस सुद्धा आहेत. हीच गोष्ट जर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे बसून जर आपण सांगितलं चला आपण एकत्र करूया, मी आता त्या आणखीन एका राजकारणात जात नाही, कुठे गोष्टी चालल्या, आम्ही हे केलं आणि आम्ही ते वाटलं आणि ती वाटलं, आता ती गोष्ट ते करत राहा. मला खरं तर याच्यामध्ये चर्चेमध्ये गडकरी साहेबांचं खरं मनापासून आभार व्यक्त करायला लागेल, कौतुक. ते म्हणाले होते डमरू वाजवू नका, ही वेळ नाही आहे म्हणले. सर्व राजकारण्यांना सांगितलं आपला डमरू वाजवू नका असं गडकरी म्हणाले. आम्हाला सुद्धा तो इशारा असेल, पण ही महाराष्ट्राची पॉलिटिकल राजकीय मॅच्युरिटी आहे. हा महाराष्ट्राचा, आमच्या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आहे आणि मला असं वाटतं तो प्रत्येकाने आता त्याचा हे केलं पाहिजे. आता त्याच्यापेक्षा जास्त त्याला फाटे फुटता. ठीक आहे. प्रवीण दरेकर, मुंबई हायकोर्टानं समजा याचिका फेटाळून लावली, पण आता राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात यदा कदाचित जर का महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात गेली तर? खरं म्हणजे पहिलं मी सांगतो की भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारची कुठलीही याचिका केलेली नव्हती. आता कुठल्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक कॅपॅसिटीत केली असेल आणि आपण इथे सांगणार असाल खोटं आणि असत्य की भारतीय जनता पक्षाने ती याचिका केली, अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही याचिकेशी संबंध नव्हता. उलट पक्षी आपण ते पॉझिटिव्ह घ्या, त्या याचिकेमुळे आपल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात काय त्रुटी झाल्या होत्या त्या तुमच्या निदर्शनास आल्याने त्या दुरुस्त केल्या, त्यामुळे सपोर्टच झाला. हो. आणि मला एक सांगायचं आहे, नितीन गडकरी साहेबांनी जो विचार दिला तो नितीन गडकरी साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच तो अशा परिस्थितीत राजकारण करू नये हा आमच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार होता. आणि प्रत्येक वेळेला कोरोनाचं भारतीय जनता पार्टीला सांगायची आवश्यकता नाही. मी आज आपल्या या माध्यमातून सांगतो मीडियाच्या, आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे सेवा कार्य, मग ते लोकांसाठी असेल, त्यांच्या अत्यावश्यक गरजा असेल, वैद्यकीय सेवा असतील, हे केलेलं आहे. त्याच्या 1/4 काम पण कुठल्या राजकीय पक्षांनी या महाराष्ट्रात केलं नाही, हे मी अत्यंत दाव्याने या ठिकाणी सांगतो. त्याच्यामुळे आम्हाला भावनिक होऊन त्या ठिकाणी तुम्ही जसं काय भारतीय जनता पार्टीला काही या कोरोनाशी देणं घेणं नाही अशा प्रकारचा चित्र उभं करण्याचा प्रयत्न करू नका. आणि मी परवाही बोललो की या विषयासंदर्भात भावनिक बोलत असताना त्या ठिकाणी या विषयात झालेल्या दुरुस्त्या, या विषयात झालेल्या डेव्हलपमेंट, आपण करत असलेली प्रगती ही लोकांसमोर आली तर भावनिक धीराबरोबर त्या ठिकाणी आपण ज्या प्रगती करतोय त्यांनी आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि महाराष्ट्रामध्ये कायमच विरोधी पक्ष हा जनतेबरोबर राहिलेला आहे. जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्ष काम करत असतो भाई. हो, मग आम्ही जनतेबरोबर. आशिष, आपल्या माहितीसाठी आपल्याही चॅनलनी दाखवलंय, महाराष्ट्राने बघितलंय, आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं ज्या ग्रासरूटला जाऊन काम केलंय, खऱ्या अर्थानं काम केलंय, हे कुठल्याही इतर राजकीय पक्षांनी केलं नाही. हे मला आपल्या माध्यमातून निदर्शनास आणायचं. उदय सामंत, वेळ संपलेला आहे. उदय सामंत, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लवकरात लवकर राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार होत आणि ठाकरे सरकारविषयीची जी संदिग्धता आहे, जी राजकीय अस्थिरता दिसते, अनिश्चितता दिसते आहे, ती दूर हो असं वाटतंय.
आशिषजी, नक्कीच वाटतं माने साहेबांनी ज्या गोष्टी घटनेत राहून सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या राज्यपाल महोदय करतील याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे. आणि करोनाच्या संकटामध्ये एकाच कुठच्या पक्षानं मदत महाराष्ट्रामध्ये केलेली नाही. शिवसेना पण काम करते, भाजप पण काम करत असेल, काँग्रेसनं पण केलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं आहे. हे सगळं आता राजकारण करण्यापेक्षा जे माने साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी या महाराष्ट्राला सांगितलेलं आहे त्याचं तंतोतंत जर पालन झालं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि माने साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं राज्यपाल घटनेच्या चौकटीत राहून लवकरात लवकर उद्धव साहेबांना आमदार जाहीर करतील असं माझं ठाम मत आहे. ठीक आहे, मी वेळ संपलेला आहे तरी सुद्धा शेवटी दीपक बातुसे यांच्याकडे जातो, कारण त्यांच्याच बातमीमुळं ही चर्चा आपण इथवर केलेली आहे आणि शेवटी समपई तेच करतील. दीपक, खरंच कोंडी फुटेल की पुन्हा महाविकास आघाडीला याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात जावं लागेल, काय दिसतंय? आपण याचा राजकीय अनुषंगाने विचार केला तर ही संधी कदाचित भाजपला असू शकेल, कारण राज्यपालांचा कशा पद्धतीने वापर करून सरकार यापूर्वी राज्याची बरखास्त केलेले हा इतिहास आहे. म्हणजे काँग्रेसने तर अनेकदा विविध राज्यांमधली सरकार राज्यपालांचा वापर करून बरखास्त केली, तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली. आजच्या घडीला राज्यपालांनी हा विषय जर अडकवला उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तर हे सरकार कोसळेल. त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होईल, कारण राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असं कारण त्याच्यासाठी दिलं जाईल आणि संधी कदाचित साधली जाईल. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती आपण बघितली तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. जर ही परिस्थिती नसतीच कोरोनाची तर उद्धव ठाकरे 24 एप्रिलला ज्या 9 जागा रिक्त झाल्या आहेत त्यापैकी एका जागेवर आमदारही झाले असते. मात्र ती निवडणूक आता निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी संधी चालू नसली तरी कोणी त्याचा फायदा घेऊ नये आणि त्यामुळेच गडकरींचं वाक्य महत्वाचं की कुणीही राजकारण करू नये. या अनुषंगाने तर गडकरींचा रोख नव्हता का? म्हणजे आपल्याच पक्षाच्या लोकांचे कान गडकरी टोचले नाहीत ना, असं कुण्याही राजकारण्याने डमरू वाजवू नये असं ते म्हणाले. त्यांना दूरचं कदाचित दिसलं असावं. यापूर्वीच खरं तर प्रस्ताव मंजूर करायला हवा होता. ठीक आहे, शेवटी ॲडव्होकेट सुरेश माने होता 19 दिवस आधीच. ॲडव्होकेट सुरेश माने, आशिष, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की याचा सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची वेळ येणार नाही, कारण हा प्रश्न ऑलरेडी सेटल झालेला आहे आणि BJPचे नेते किंवा गव्हर्नर त्यांचं कार्यालय हे ओळखून आहे की कायद्याची लढाई त्यांना जिंकता येणार नाही आणि त्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सुटेल. 28 मेच्या अगोदर सुटेल, कारण महाराष्ट्राचे गव्हर्नर दिवस रात्रीसुद्धा काम करतात, आपल्याला सगळ्याला ठाऊक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. शेवटी एवढंच म्हणतो की आता शंख वाजवायचा तो राज्यपालांनीच आहे. राज्यपाल उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या निर्णयाचा शंख कधी वाजवतात हे आता बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. पण लवकरात लवकर ते घडो, कारण महाराष्ट्रासारख्या अग्रेसर पुरोगामी राज्यामध्ये अशा प्रकारची संदिग्धता की ज्यातून राजकीय अस्थिरता निर्माण होते ती नको आहे, असं होऊ नये आणि त्यासाठीच आता राज्यपालांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. मी इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.